अन्यथा वाढत्या उत्पादन किमतींनी वस्त्रोद्योग साखळीचं भवितव्य आणखी अंधकारमय होईल. केंद्र शासनाने नुकतीच कापसाच्या किमान हमी भावामध्ये प्रति क्विंटलला केलेली 500 रुपये दरवाढ ही शेतकरी वर्गाच्या दृष्टीने स्वागतार्ह असली तरी आंतरराष्ट्रीय कापूस बाजारातील कापसाचे दर पाहता देशातील जिनिंग, स्पिनिंग, वेव्हिंग, प्रोसेसिंग व गारमेंटची वस्त्र साखळी वाढत्या उत्पादन खर्चाने आणखी प्रभावित होणार आहे. यासाठी केवळ हमी भावावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आपल्याकडील प्रति एकर कापूस उत्पादकता वाढवण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांचं प्रति एकर उत्पन्न वाढवून देणं आवश्यक आहे. कारण चालू वर्षी उपलब्ध अहवालानुसार भारतात प्रति हेक्टर कापूस उत्पादन सरासरी 450 किलो दिसत असून इतर देशातील प्रति हेक्टर 600-700 किलोच्या तुलनेत केवळ 60% एवढी कमी आहे. ऑस्ट्रेलिया, ब्राझीलमधील कापूस उत्पादन तर प्रति हेक्टरी 1500 किलोपर्यंत निघत असतं. सबब केवळ किमान हमी भाव वाढवून देण्यापेक्षा उत्पादकता वाढवलेली तर शेतकरी वर्गाचा फायदा होऊन देशातील कापूस व वस्त्र उत्पादनांचा दर आंतरराष्ट्रीय दराच्या तुलनेत स्पर्धात्मक राहून देशातील वस्त्र साखळी आंतरराष्ट्रीय बाजारातील स्पर्धेत टिकाव धरू शकेल. ज्या शेती उत्पादनांचा समावेश वायदे बाजारात व जागतिक बाजारपेठेशी संलग्न आहे व त्यावर तयार होणारी मूल्यावर्धित उत्पादनं उदाहरणार्थ कापसापासून सूत, कापड, गारमेंट्स मोठ्या प्रमाणावर निर्यात होतात, त्यांचे किमान हमी भाव निश्चित करताना आंतरराष्ट्रीय बाजारातील संबंधित शेतीमालाच्या दराचा अंदाज घेऊन आपले दर निश्चित केले पाहिजे. तरच आपली संबंधित उत्पादनांची निर्यात शाबूत राहू शकेल. शेतकऱ्यांच्या मालाला दर मिळाला पाहिजे, उत्पन्न वाढले पाहिजे याविषयी दुमत नाही, परंतु त्यावर अवलंबून असलेली व आंतरराष्ट्रीय बाजाराशी जोडलेली मूल्यावर्धित उत्पादनं स्पर्धात्मक दर ठेवू शकतील का याचाही विचार करणं आवश्यक आहे. केवळ हमीभाव वाढविण्यापेक्षा इतर कापूस उत्पादक देशांच्या तुलनेत आपली प्रति एकर उत्पादकता 50-60% आहे ती वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. या माध्यमातूनही शेतकऱ्यांचं प्रति एकर उत्पन्न दुप्पट केलं जाऊ शकतं. असं केले तरच संबंधित उत्पादनांची किंमत आंतरराष्ट्रीय किमतींशी स्पर्धात्मक पातळीवर राहून निर्यात होऊ शकेल व शेतकऱ्यांसह सर्वच घटकांचे हित सुरक्षित राहील. मात्र आपल्याकडे असं होताना दिसत नाही. त्यामुळे निर्यात तर घटतेच, शिवाय देशांतर्गत बाजारात वस्त्र साखळीतील उत्पादनांचा साठा वाढून पुन्हा स्पर्धेमुळे दर कोसळून उत्पादकांचं सातत्याने नुकसानच होत आहे. केंद्र शासनाने नुकताच 2024-25च्या खरीप हंगामासाठीचे किमान हमी भाव जाहीर केलेत. यामध्ये सरासरी कापसासाठी प्रति क्विंटल 500 रुपये दर वाढवल्याने मध्यम लांबीच्या कापसाचा रुपये 6,620 वरून 7,120 रुपये क्विंटल तर लांब धाग्याच्या कापसाचा रुपये 7,020 वरून 7,520 रुपये क्विंटल असा झाला. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेत आपल्या कापसाचे दर प्रति खंडीस 5,000 ते 6,000 रुपये जास्त होतात. या दराने कापूस, सूत व कापड आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेत जवळपास 10 ते 15% महाग होत असल्याने याचा निर्यातीवर प्रचंड प्रतिकूल परिणाम झाला. सबब केंद्राने जागतिकीकरणाच्या युगात केवळ हमीभाव वाढवून कापसावर अवलंबून असलेली जिनिंग, स्पिनिंग, विव्हिंग, प्रोसेसिंग, गारमेंट्सचे उत्पादक साखळी धोक्यात घालण्याऐवजी सुधारित तंत्रज्ञानाने आपली इतर देशांच्या तुलनेत निम्मीच असलेली कापूस उत्पादकता वाढवून शेतकरी वर्गासह त्यावर अवलंबून असलेली वस्त्रोद्योग साखळी सुरक्षित केली पाहिजे. किरण तारेकर. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.